हेलो एंड वेलकम बैक टू चैनल मसन गाइज। मेरा नाम है अश्विन गायकवाड और स्वागत आहे आप सभी का फिर से एक बार हमारे इस यूट्यूब चॅनल पे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मराठीमध्ये करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एमएच नर्सिंग सीईटी ची रिझल्ट लागलेला आहे एमएच नर्सिंग सीईटीचा, तर त्या रिझल्टच्या अनुसार तुम्हाला किती पर्सेंटाइलवर कोणतं कॉलेज भेटेल। विशेषतः आपण यामध्ये बघणार आहोत की कट ऑफ मार्क्स तुमचे पर्सेंटाइल किती आहे आणि तुम्हाला त्यानुसार कोणतं कॉलेज मिळेल याची एक आयडिया ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्हिडिओ फार महत्त्वाचा असेल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे जर तुम्हाला बीएससी नर्सिंग करायचे ते देखील मी इन शॉर्ट यामध्ये सांगणार आहे। ठीक आहे. आता काल रिझल्ट आला त्यानुसार अनेक लोकांचे कमेंट आले की मला 98% आहे, मला गव्हर्नमेंट भेटेल का? मी पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये बिलॉन्ग करते. मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? एक कमेंट होती मला 35% आहे, 35-36 काहीतरी आहे, मला मिळेल का? त्यावर अजून एक कमेंट आली की 90% आहे, मिळेल का? काही लोक आहेत जे ओळखतात, जवळचे आहेत की बोलतात, पेरेंट्स बोलतात की 90% आहे. सो 90% आहे, तर मग गव्हर्नमेंट कॉलेज मिळेलच, 100% मिळेलच, असं काही लोकांचा समज आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा स्कोर कार्ड आहे त्यावर पर्सेंटाइल दिला आहे, पर्सेंटाइल स्कोर दिला आहे. पर्सेंटाइल स्कोर म्हणजे हे नाही की तुमचे 90% म्हणजे 100 पैकी 90 प्रश्न तुमचे बरोबर आले. पर्सेंटाइल आणि पर्सेंटेजमध्ये फरक आहे. पर्सेंटेज म्हणजे टक्के, किती टक्के तुम्हाला मिळाले आणि पर्सेंटाइल म्हणजे तुमच्या मार्क्सपेक्षा किती लोक जास्त आहेत, किती लोक म्हणजे तुम्ही किती लोकांमध्ये पुढे आहात तुमचे मार्क्स, राइट? सो ते पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज वेगळे-वेगळे आहे. हे याबाबत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अनेक व्हिडिओज आहेत. ठीक आहे, ठीक आहे. सो तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा हा आहे की कट ऑफ मार्क्स किती जाईल. सो 90% असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज फर्स्ट राउंडमध्ये मिळण्याचे चान्स नाहीये, फार डिफिकल्ट आहे. पहिल्या राउंडमध्ये जर तुमचा पर्सेंटाइल स्कोर 99 असेल, आता हे पण का मी बोलत आहे ते देखील लक्षात घ्या. जर तुमचा पर्सेंटाइल स्कोर 99 असेल, तर तुमचे चांगले चान्सेस आहेत पहिल्या राउंडमध्ये. आता मी पहिला राउंड विशेषतः सांगत आहे. का? कारण पहिल्या राउंड नंतरच सर्व सीन जो आहे, सर्व जो काही कॅल्क्युलेशन्स असतात, जे काही गोष्टी आहेत, ते आपल्याला लक्षात येतील. आता या अगोदर काय होत होतं, की पहिले 5-6 कॉलेजेस होते. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेज होते. 300 सीट्स होत्या. 50 ईच. ठीक आहे. 300 सीट्स होत्या. आता काय झालं आहे, सीट्स वाढल्या आहेत, कॉलेजेस वाढले आहेत, 11-12 कॉलेजेस झालेले आहेत. मग आणि 1100च्या आसपास काहीतरी सीट्स झालेल्या आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 100, काही कॉलेजेसमध्ये मोस्टली 100-100च्या आसपास सीट्स झालेल्या आहेत. आणि यावर्षी देखील असं ऐकण्यात आलं आहे, मी 100% सांगत नाही, बट असं ऐकण्यात आलं की काही कॉलेजेस गव्हर्नमेंटच्या अजून येत आहेत. मग जर तेही सीट्स असेल, मागच्या वर्षीच्या सीट्स आणि इतके सीट्स असेल, 1000 पेक्षा जास्त जर गव्हर्नमेंटमध्ये सीट्स असेल, तर हा पर्सेंटाइल स्कोर असणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला, मग डझंट मॅटर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, ओपन आहात, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, जेही काही कॅटेगरी तुमची आहे, त्यामध्ये देखील काही सब कॅटेगरीज असतात. कुठलीही कॅटेगरी तुमची असेल आणि इतके जर 12 पेक्षा जास्त, 11-12 पेक्षा जास्त जर गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरू असेल, तर 99 पर्सेंटाइलवर तुम्हाला पहिल्याच राउंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं. ठीक आहे. आता मग काही लोकं बोलतील सॉरी, काही लोकं बोलतील, की बाबा मग आमचे 98 आहे, 97 आहे, 96 आहे, आमचं काय? तुम्ही सेकंड राउंडसाठी बघा. ठीक आहे. सेकंड राउंडसाठी तुम्ही बघा. आता 96 फार मी लांब गेलो. 97 आणि फार तर फार 98 आणि फार तर फार 96. 97. ठीक आहे. 96 वाल्यांना सेकंड राउंडमध्ये सुद्धा कठीण जाऊ शकतं. बट 98 आणि 97 मध्ये डेफिनेटली आपण बघूयात. आपल्याला बघायला मिळेल की सेकंड राउंडमध्ये 98-97 पर्यंत जाईल ओपन कॅटेगरीसाठी आणि फर्स्ट राउंडमध्ये 99 पर्सेंटाइल सगळे जातील. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा सब कॅटेगरीज असतात. ते देखील आपल्याला बघायला भेटेल की बाबा त्यांचे जर 99 नसेल, 97 नसेल, 80 पर्सेंटाइल जरी असेल, फॉर एक्झाम्पल समजा ऑर्फनचे काही सीट्स असतात, तर त्या ठिकाणी जरुरी नाही तुमचे 99च असायला पाहिजे. तिथे जर दुसरा कोणी कॅन्डिडेटच नाहीये, मग तुमचे मार्क्स कितीही असो, तुम्हाला तिथे मिळेल. अजून एक गोष्ट रिसेंटली आपल्याला न्यूजमध्ये ऐकायला आली, की बाबा सरकार एम-एस-सी-ई-टी आणि गोष्टी अपडेट अशा झाल्या, की 0 पर्सेंटाइल स्कोर असेल, 0 पर्सेंटाइल स्कोर असेल तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन म्हणजे तुमची एलिजिबिलिटी झाली ती. की तुम्ही एलिजिबल व्हाल. 0 पर्सेंटाइल स्कोर जरी असेल तरी तुम्ही एलिजिबल व्हाल. मग काही लोक असे विचारत आहे, की बाबा माझे 96 पर्सेंटाइल स्कोर आहे. तर मग 96 पर्सेंटाइल स्कोर आहे तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? नाही. 96 पर्सेंटाइलवर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणं पॉसिबल नाही. परंतु तुम्हाला एखादं प्रायव्हेट कॉलेज नक्की मिळेल.
ठीक आहे. सो 96% वाला आता जर हे लागू करण्यात आलं, याबाबत ऑफिशियल सीईटी सेलद्वारे काही असं नोटीस आलेली नाहीये, परंतु हे न्यूजमध्ये, पेपर्समध्ये आपण भरपूर बघितलंय आर्टिकल्समध्ये की 0% ची एलिजिबिलिटी ठेवणार आणि जर हे ऑफिशियल ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला समजेल. जर हे झालं तर 96 वर डेफिनेटली तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज तर नाही बट प्रायव्हेट कॉलेज मिळेल आणि जर समजा हे असं नाही झालं तर मग तुम्ही एलिजिबल होत नाही. पहिले काय होतं, एलिजिबिलिटी होती 40% कॅटेगरीसाठी, ठीक आहे, जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत, आणि 50% हे ओपनसाठी, जे जनरलचे कॅन्डिडेट आहे 50% ही एलिजिबिलिटी होती. मागच्या वर्षी प्रायव्हेट कॉलेजेस सीट्स रिकाम्या राहिल्या, त्यामुळे ह्या वर्षी ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. ते आता ज्यावेळेस ऑफिशियल काही नोटीस येईल स्टेट सीईटी सेलच्या वेबसाईटवर, त्यावर आपल्याला समजेल. ठीक आहे. सो इन शॉर्ट कट ऑफ काय असेल हे मी तुम्हाला सांगितलंय की बाबा पहिल्या राऊंडमध्ये, कारण आपण शेवटच्या राऊंडचा विचार लगेचच नाही सांगू शकणार, म्हणजे इतकं ओपनली नाही सांगू शकत. बट पहिल्या राऊंडचं मी तुम्हाला सांगतो की 99% जो ज्याला असेल त्याला फर्स्ट राऊंडमध्ये डेफिनेटली गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. 98-96 सेकंड राऊंडमध्ये. ठीक आहे. आणि का, त्याचं रिझनही तुम्हाला मी सांगितलं आहे, सपोर्टही तुम्हाला मी त्याबद्दल सांगितलं आहे. ठीक आहे. सो आता हे झालं. आता तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट काय होणार आहे, तुम्ही आता सीईटीचा फॉर्म भरला, एमएस नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरला, त्यानुसार त्याचे रिझल्ट आले. ठीक आहे. आता एक पोर्टल ओपन होईल, तो आहे कॅपचा पोर्टल, म्हणजे ऍडमिशनसाठी. ठीक आहे. ऍडमिशनचं पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये पुन्हा तुम्हाला रेजिस्टर करायचं आहे. जो काही इन्फॉर्मेशन तुम्ही ऑलरेडी दिलेला होता त्याच इन्फॉर्मेशन इंटिग्रेट वगैरे होईल. फक्त तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सगळे प्रॉपर डॉक्युमेंट्स पाहिजे या ठिकाणी. डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे, त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि तुम्ही ऍडमिशनसाठी एलिजिबल व्हाल. जर तुम्ही एलिजिबल असाल तरच. ठीक आहे. ती एलिजिबिलिटी वगैरे काय ते आपल्याला एलिजिबिलिटीचं सर्व काही ऑफिशियल डाटा आलं की ते आपल्याला समजणार आहे. राईट. सो ही नेक्स्ट स्टेप असेल कॅप राऊंड. ओके. सो हा कॅप राऊंड ज्यावेळेस सुरू होईल, मग त्यानंतर त्यावेळेस अजून एक गोष्ट होईल की बाबा सीट मॅट्रिक्स येईल आणि यासोबतच येईल स्टेट मेरिट लिस्ट. या स्टेट मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या कॅटेगरी रँक सुद्धा समजणार आहे. ठीक आहे. कॅटेगरी रँक पण समजणार आहे. त्यावरून आपल्याला अजून चित्र समोर येईल, समजेल की 100% समजेल की बाबा गव्हर्नमेंटमध्ये आपला चान्स किती आहे, किती नाही. ठीक आहे. सो ही काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कट ऑफ तर आहे, ठीक आहे. परंतु त्यासोबत हे पुढचे स्टेप्स आहेत. आणि जर तुम्हाला हे बघा काय होतं की बाबा मार्क्स कमी आहे किंवा थोडेफार कमी जास्त आहे, त्यामुळे समजा तुमचा कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये नाही भेटला, सेकंड राऊंडमध्ये भेटू शकतो. परंतु जर तुमच्याकडे हे नसेल, कुठलं एखादं डॉक्युमेंट नसेल ना, तर म्हणजे एकदमच जवळ जाऊन, म्हणजे एकदम एक स्टेप तुम्ही राहिलात आणि त्यामुळे एक सिली मिस्टेकमुळे तुमचा चांगलं कॉलेज जाऊ शकतं. त्यामुळे आता वेळ आहे. लगेचच ऍडमिशन प्रोसेस सुरू होत नसते. आत्तापर्यंतचा जितका जो इतिहास आहे आपल्या स्टेट सीईटी सेलचा, सो लगेच 1-2 दिवसात नाही सुरू होणार. वेळ लागेल थोडासा. बघू, वी होप की ह्यावेळेस थोडंसं लवकर होईल. बघूयात किती वेळ लागतो. सो जोही काही टाइम आहे तोपर्यंत सर्व डॉक्युमेंट्स, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर कास्ट व्हॅलिडिटी काढून ठेवा, कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा, सर्व डॉक्युमेंट्स, सर्व मार्कशीट्स तुमचे पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे जे तुमचे 10वीचे 12वीचे मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तुमच्या शाळेचं, कॉलेजचं. त्याच्यानंतर जे मार्कशीट सोबतचे जे सर्टिफिकेट असतं ना, 10वीचं सर्टिफिकेट असेल, 12वीचं आता भेटलेलं नसेल तुम्हाला, पण 10वीचं जे आहे ते सर्टिफिकेट आहे. हे सर्व रेडी करून ठेवा. यांचे पीडीएफ बनवा. ठीक आहे. पीडीएफ करून स्कॅन करून ठेवा. याचे फाईल्स बनवा 4-5 आणि हे 4-5 कॉपीज तुमच्याकडे झेरॉक्स काढून ठेवा. बंचेस बनवा, आत्ताच रेडी करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फीज. ठीक आहे. सो आता याशिवाय तर काही होतच नाही. सो त्यासाठी सुद्धा काय बंदोबस्त आहे ते बनवून ठेवा. त्याच्यानंतर जर तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर स्कॉलरशिप बाबत माहिती घेऊन ठेवा, की बाबा आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला कोणती स्कॉलरशिप भेटेल. महाडीबीटीवर आहे जी सरकारची स्कॉलरशिप आहे ती भेटेल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला गव्हर्नमेंटची ती स्कॉलरशिप नाहीये, बट कुठली स्कॉलरशिप आहे अदर दॅन दॅट, त्या भरपूर स्कॉलरशिप्स आहेत. त्याबाबत आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. सो त्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही रेडी राहा आणि त्यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स तयार असू द्यात.
त्यासोबतच हॉस्टेल सुद्धा, गव्हर्नमेंट हॉस्टेल सुद्धा असतात. त्याबाबत सुद्धा तुम्ही तयारी ठेवू शकता. तुमच्या कॅटेगरी अनुसार कुठले हॉस्टेल्स आपल्याला अवेलेबल आहे. याबाबत जर तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, फीज बाबत, हॉस्टेल स्कॉलरशिप बाबत, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे. सो आय बिलीव्ह की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. जर तुम्हाला अधिक काही ॲडमिशन बाबत माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला Instagramवर तुम्ही फॉलो करा. आशिष गायकवाड YouTube माझा Instagram हँडल आहे. त्यावर तुम्ही मला आपल्या Instagramवर मला तुम्ही फॉलो करा. तुमचे क्वेशन्स असेल तुम्ही तिकडे DM करा. मी ट्राय करतो प्रत्येक DMला रिप्लाय करणं आणि तुमचे आन्सर्स तुम्हाला देण्याचे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत वैयक्तिक या विषयांवर ॲडमिशनच्या रिलेटेड करियर बाबतीत जर तुम्हाला वैयक्तिक बोलायचं असेल माझ्यासोबत, तर तुम्ही माझ्यासोबत कॉल बुक करू शकता. तुम्ही अपॉइंटमेंट बुक करायची आहे. लिंकवर दिलेल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्यावर अपॉइंटमेंट बुक करा. तुम्हाला कोणत्या टाईम स्लॉटमध्ये कॉल पाहिजे आहे, ते देखील त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. त्यानुसार मी तुम्हाला कॉल करेन आणि तुमचे जेही काही डाऊट असेल नर्सिंग करिअरबाबत, ते तुम्हा सॉर्ट आउट करण्याचा मी प्रयत्न करेन. हे बघा, नर्सिंगमध्ये तुम्ही आला आहात. आत्ताही तुम्ही अजून ॲडमिशन झालेलं नाहीये. सो आत्तापर्यंत हा वेळ आहे तुम्हाला डिसाईड करण्याचा, की तुम्हाला नक्की हा कोर्स करायचा आहे की नाही करायचा आहे. जर तुम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे, तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमच्यामध्ये जर ती क्षमता आहे, तर नक्की यामध्ये ॲडमिशन घ्या. जर तुमच्यात क्षमता नाहीये किंवा तुम्ही इंटरेस्टेड नाहीये, तर त्याबाबत तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुमची जी पुढची प्रोसेस आहे ती करा. मी बिलीव्ह करतो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहिला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल असेल, तुमच्यासाठी झाला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा. जेणेकरून ज्यावेळेस आपण पुढचा व्हिडिओ बनवेल, याबाबत सर्व व्हिडिओज मी मराठीमध्येच बनवण्याचं ठरवलं आहे. सो जोही काही नेक्स्ट व्हिडिओ असेल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. आणि तुमचे काही डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम. बाय बाय.